रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई तसेच उत्तरेकडील दिल्ली आझादपूर मंडी, इंदोर मंडी तसेच साऊथकडील बेंगलोर हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 27 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या दरामध्ये काय नेमके बदल झालेले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन हा नक्की जॉईन करायचा आहे. तर मित्रांनो आज मार्केट थोडंसं कमी जास्त हे झालेलं आहे. तर मुंबई येथील भाव आपण पाहणार आहोत. व्हिडिओला जोडून राहा. सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे 446 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. यामध्ये चांगले वाहन 365 तर खात चोपडे 81 वाहनांचा लिलाव हा झाला. 1000 रुपयापासून 4401 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 3800 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 38 रुपये किलोपर्यंत आज लासलगाव येथे कांदा विकलेला आहे. मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचा दर आज थोडासा कमी झालेला आहे. तर मुंबई येथे आज 126 गाड्यांची आवक आहे. गोळा साईज कांदा 4100 ते 4300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर मोठा कांदा 3800 ते 4100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 3500 ते 3700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 3000 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 2300 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चोपडा कांदा 2100 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. खाद 1400 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर मुंबई येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेत म्हणजे मागील बाजाराच्या तुलनेत भाव मुंबई येथे आज स्थिर आहे. तर आता साऊथकडील परिस्थिती पाहूयात. हैदराबाद येथे आज 71 प्लस गाड्यांची आवक होती. ॲस्ट्रा सुपर बिग साईज माल 4800 ते 5200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग कांदा 4500 ते 4700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल कांदा 4200 ते 4300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 3200 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1600 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1000 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सिंगल पत्ती कांदा 1500 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डॅमेज मिक्स माल 1200 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदा विकलेला आहे. हैदराबाद येथे कांद्याचा भाव मागील बाजाराच्या तुलनेत आज स्थिर आहे. तर बेंगलोर येथे आज 46442 गोण्यांची आवक होती. ॲस्ट्रा बिग ओनली कांदा 4400 ते 4600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग कांदा 4200 ते 4300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल कांदा 3900 ते 4100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 3500 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 3000 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 2500 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. ॲव्हरेज क्वालिटी कांदा 3000 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कर्नाटकाचा कांदा 3500 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांदा 8000 प्लस गोण्याची आवक होती. त्याचे मीडियम 1-2 लॉट 4300 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डी गोल्टा 3000 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदा विकला आहे. तर बेंगलोर येथे कांद्याचा भाव किलो मागे आज 2 रुपयांनी कमी झालेला आहे. तर उत्तरेकडील दिल्ली आझादपूर मंडी येथे 130 गाड्या विक्रीसाठी होत्या. आज पुणे येथील कांदा 4000 रुपयापासून 5000 रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार विकला. तर मध्य प्रदेशचा कांदा 3500 ते 4300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. राजस्थानचा कांदा 3000 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली आझादपूर येथे कांदा विकलेला आहे. तिथे कांदा आज स्थिर आहे. बाजारभावामध्ये काही बदल नाही. तर इंदोर मंडी येथे आज 80000 प्लस गोण्याची आवक होती. 3 ते 4 रुपयांनी मार्केट किलो मागे आज डाऊन झालेला आहे. गोल्ड 1400 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्डा 1800 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. हलका कांदा 2600 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर चांगला कांदा 3100 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सुपर कांदा 3300 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲस्ट्रा सुपर कांदा 3500 ते 3550 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर काही लॉट 3600 रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेले आहेत. तर मित्रांनो जिथे आज आवक वाढलेले आहे तिथे कांद्याचे भाव आपल्याला कमी होताना दिसून आलेले आहेत आणि एकूणच मार्केटवर थोडासा काही दबाव आहे असं दिसत आहे. कारण मार्केट आपण जर पाहिलं तर सगळीकडे स्लोली मार्केट आज निघालेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.